Let us see practical number 15. Configure SMTP POP3 and ISM protocol using relevant software. Here we are performing practical number 15. SMTP POP3 and IMAP are TCP/IP protocols used for mail delivery. If you plan to set up an email server such as mail server, you must know what they are used for. Each protocol is just a specific set of communication rules between computers. So this is the practical significance of 15 number practical. Let us see the practical. Now, using Cisco Packet Tracer, we already set up this network structure. तुम्हाला इथे आता करायचं काय आहे तर एक राउटर घ्यायचा आहे, 2 स्विचेस घ्यायचे आहेत, 2 PC घ्यायचे आहेत, म्हणजे 2 नेटवर्क मी इथे फॉर्म करणार आहे आणि एक सर्व्हर घेणार आहे. तर सुरुवातीला मी काय करेल आता PC1 ला तुम्हाला सुद्धा हेच करायचं आहे की PC1 ला तुम्ही कॉन्फिगर करा IP ॲड्रेस साठी. IP ॲड्रेस इथे टाकणार तुम्ही आता PC1 चा IP ॲड्रेस तुम्ही टाकायचा आहे 192.168.1.2. Not compulsory that you have to use this IP address. You can use any class C IP address. That means 192.168.172. 193, 194, 198, whatever. आणि इथे मी 192.168.1.2 टाकला तर तुम्ही 192.168.100.2 सुद्धा टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. काहीतरी एक तुम्हाला स्ट्रॅटेजी ठेवावी लागेल. सबनेट मास्क हा कंपल्सरी ऑटोमॅटिकली येतोच. नंतर आहे डिफॉल्ट गेटवे. मी इथे डिफॉल्ट गेटवे टाकतो 192.168.1.1 म्हणून मी इथे त्या PCचा IP ॲड्रेस 2 ठेवला, कारण की मला डिफॉल्ट गेटवे 1 ठेवायचा होता. तसाच मी पुढच्या PCला सुद्धा करेल. ह्या PCला सुद्धा IP ॲड्रेस 192.168. आता इथे मात्र 2.2 टाकेल मी आणि डिफॉल्ट गेटवे हा 2.1 टाकेल. 2.1. ठीक आहे. तर हे 2 PC झाले ज्यांचे मी IP ॲड्रेस सेट केले. आता एक सर्व्हर सुद्धा आहे. या सर्व्हरला सुद्धा मला सेट करायचं आहे. इथे IP ॲड्रेस मी टाकेल आता याचा 3.2. 192.168.3.2 कारण की डिफॉल्ट गेटवे मी 3.1 टाकणार आहे. 3.1. आता हे तिन्ही PCs 2 PC आणि एक सर्व्हर मी IP ॲड्रेस टाकलेले आहेत. आता इथे आपण पाहू याचा गिगा इथरनेट कोणता आहे. इथे 00 आहे, इथे 01 आहे आणि इथे 02 आहे. ठीक आहे. तर इथे हा 00 हा 01 आणि 02. तर इथे आपण कॉन्फिगर करायचं आहे 00 ला. तर 00 ला मी IP ॲड्रेस टाकतो ह्या नेटवर्कला 192.168.1.1. ठीक आहे. आणि सबनेट मास्क येऊन जाईल आणि याला मी ऑन करतो. इथे पहा तुम्ही आपण CLI मोडमध्ये जातो. आता इथे डायरेक्टली GUI मोडमधूनच आपण करून टाकू, कारण काही फार मोठी आपल्याला सेटअप करायचं नाही आहे. ठीक आहे. आता इथे हा आहे 01. ठीक आहे. हा 02. तर 02 ला आपण IP ॲड्रेस टाकू 192.168.2.1. ठीक आहे. आणि याला मी ऑन करतो 02 ला आणि आता 02 ला केला. 01 ला मी आता इथे करतो 192.168.3.1 वरच्या नेटवर्कचा आहे. याला सुद्धा मी काय करतो पोर्ट स्टेटस ऑन करतो आणि त्यानंतर मी इथे क्लोज करून टाकतो. ठीक आहे. आता सर्व्हरवर जा परत आणि सर्व्हिसेस क्लिक करा. सर्व्हिसेस क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे ईमेल सर्व्हिस क्लिक करा.
इथे मेल सर्व्हिस तुम्हाला SMTP सर्व्हिस ऑन दिसते, सोबतच POP3 ही सर्व्हिस सुद्धा ऑन झालेली आहे. इथे मला डोमेन नेम सेट करायचा आहे. सो हिअर सी द SMTP services are on SMTP as well as POP3 service. तर इथे मी डोमेन नेम टाकून देतो pdp.com आणि याला सेट करतो. ठीक आहे. आता इथे मला युजर टाकाय 2 कम्प्युटर आहेत, तर 2 युजर मला लागतील. तरी एक पहिला मी युजर घेतो. काय घ्यायचं, काहीतरी एक घ्या, सॅम, आणि पासवर्ड देतो मी त्याला 1 2 3. प्लसवर क्लिक करा. परत मला 2 कम्प्युटर आहेत, तर मला 2 लागतील. रोज 1 2 3 ही युजरचे नावं झालेत, सॅम आणि रोज. नंतर याला मी क्लोज करतो. आता PC1 वर जा तुम्ही. नंतर गो टू ईमेल. ईमेल आहे इथे, ईमेलवर क्लिक करा. आणि इथे मी आता हे टाकतो, आपण जो युजर क्रिएट केला होता, सॅम. आणि ईमेल ॲड्रेस काय आहे सॅमचा, sam@ डोमेन टाकला होता आपण pdp.com. त्यानंतर इनकमिंग मेल सर्व्हरचा IP ॲड्रेस काय, 192.168.3.2. बरोबर, हा मेल सर्व्हरचा ॲड्रेस आहे. इनकमिंग आणि आउटगोईंग सारखाच राहणार आहे इथे, 3.2. युजर नेम काय आहे, सॅम, आणि त्याचा पासवर्ड काय टाकला होता आपण, 1 2 3. सेव्ह करून टाका. ठीक आहे. आता हा झाला पहिल्या PC वरचा. दुसऱ्या PC वर आपल्याला जायचं आहे. तिथे रोज आणि ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे, roz@pdp.com. त्यानंतर मेल सर्व्हर सेम राहणार आहे, 192.168.3.2. आउटगोईंग मेल सर्व्हर सुद्धा सेम राहणार आहे, 3.2. त्यानंतर युजर नेम आहे रोज आणि पासवर्ड आहे 1 2 3. सेव्ह करा. आणि आता इथे आपण सेकंड कम्प्युटरवर आहे आणि सोबत रोज हा लॉग इन आहे. आपण इथे कंपोज करू. कोणाला, पहिल्या युजरला, sam@pdp.com. pdp.com. सब्जेक्ट हाय. आणि इथे बॉडीमध्ये मेसेज टाका, हाय, आय एम सॅम फ्रॉम PC. Sorry, hi, I am Rose from PC2 आणि सेंड करून टाका. क्लोज करतो. मी PC2 वरून सेंड केला होता. PC1 वर जातो, मेलवर जातो आणि रिसीव करतो. तर हा मेसेज आला सॅमकडनं रोजकडनं सॅमला, फ्रॉम roz@pdp.com. आणि हा रिसीव्ड झाला. जे काही आता डेट टाईम असते त्याला हा रिसीव्ड झाला. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला हे प्रॅक्टिकल परफॉर्म करायचे आहेत. यू हॅव टू राईट डाऊन द स्टेप्स, प्रोसिजर, स्क्रीनशॉट, एव्हरीथिंग. ओके, अँड सबमिट द प्रॅक्टिकल इन टाईम.